सकस संतुलित आहार कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी, पाणी किती प्यायचं, झोप किती हवी आहे, नवऱ्याला 2 बदाम भिजू घालल, मुलांना 2 घालल, पण 5वा बदाम स्वतःसाठी कधीच भिजू घालणार नाही. की आहार कमी करून कधी वजन कमी होत नाही. हृदय फिट ठेवण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? कोणकोणते व्यायाम म्हणा किंवा काय? 80% तुमचा आहारावर डिपेंड आहे आणि 20% तुमचा व्यायामावर डिपेंड आहे. तुम्ही शारीरिक फिट असल्याशिवाय मानसिक फिट असू शकत किंवा मग मी एक सांगेल तुम्हाला की आज तूप खाल्लं की उद्या रूप येतं का नाही. आणि आजकाल काय झालंय, बैठी जीवनशैली झाली. कॉम्प्युटर समोर बसायचं, शिळं अन्न खायचं बंद करा. कारण का सांगते सर? नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नर मराठी प्रेझेंट नारी शक्ती या सिरीजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आहे एपिसोड 4. सो आज आपल्याबरोबर पाहण्यासाठी आहेत फिटनेस कोच अशा, ज्यांच्याबरोबर आपण महिलांनी कसं फिट राहावं, कसं तंदुरुस्त राहावं याबद्दल पाहणार आहोत. अशा संगीता महाडिक मॅम. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्ते प्रसाद सर. सगळ्यात पहिले तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. येस सर. आणि मीही सर्वांना, सर्व भगिनी आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप इच्छा देऊ इच्छिते की तुळजाभवानी मातेने सर्वांना हे नवरात्र सुख समाधानाचं आरोग्यपूर्ण जावं. ओके, तर आपला आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो असणार आहे फिटनेसवर, कारण तुमचं स्पेशलायझेशन जे आहे ते फिटनेसवर आहे. ओके, तर तुमच्या क्लासेसबद्दल काय सांगा? म्हणजे तुम्ही आता फिटनेस क्लासेस घेता बरोबर, त्याबद्दल काय सांगा? येस, फिटनेस हा खूप महत्त्वाचा विषय आहे. किंवा आरोग्य. आरोग्य म्हणजे काय, नुसतं निरोगी राहणं नाही म्हणता येणार. त्याचबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य किंवा सामाजिक, ह्या तीनही क्षेत्रात ज्यावेळेस तुम्ही परिपूर्ण असता त्यावेळेस तुम्हाला खरं आरोग्य मिळतं. आणि हे फिटनेस गरजेचं आहे. आणि महिलांना असो पुरुषांना असो सर्वांसाठी आहे. आणि त्या संदर्भामध्ये फिट राहणं आजकाल गरजेचं, आजकाल नाही म्हणजे गरजेचंच आहे. तर माझ्या क्लासबद्दल तुम्ही जर म्हणाल तर सर, हा फिटनेसचा जो कन्सेप्ट आला तो मी माझ्या स्वतःपासूनच आला. म्हणजे काय झालं की माझ्यावर असा प्रसंग आला की माझं खूप, आपण म्हणतो ना की घरी डॉक्टर फॅमिली असली तरी पण आपण इतकं निरोगी, आणि मग औषध म्हणजे काय, रोज खाण्याची वस्तू आहे का, औषध घ्यायचं सारखं, आजारी पडायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर फिटनेस महत्वाचं आहे. मग फिटनेस काय, तर आपल्याला रोज व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सातत्य पाहिजे होतं. कारण मी काय करायची थोड्या दिवस सोडून द्यायची, पुन्हा परत पहिले पाडे 55 असं होऊन जायचं. मग मला त्यातमधनं कळालं की आपल्याला हे सातत्य खूप गरजेचं आहे. आणि मी तेव्हापासून सुरुवात केली. योगा असेल किंवा डाएट म्हणण्यापेक्षा सकस संतुलित आहार कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी, पाणी किती प्यायचं, झोप किती हवी आहे, या सगळ्यांचा छोटा छोटा विचार करत गेले. आणि दुसरी गोष्ट अशी होती की नाही, माझे मिस्टर डॉक्टर होते. आणि त्या हिशोबाने खेड्यात कसं असतं माहिती का, एक शिक्षकाची बायको मास्तरीन, डॉक्टरची बायको डॉक्टरीन. आणि मला ते कुठंतरी खूप चालायचं की मी डॉक्टरीन म्हणताय मला, पण मी डॉक्टरीन नाहीच आहे. मग मी त्यासाठी काय केलं असेल सर, मी नॅचरोपॅथी आणि योगाचा एक कोर्स केला पुण्यामध्ये जाऊन. आणि तो कोर्स केल्यानंतर मला डॉक्टरेट पदवी मिळाली. आणि मग मी एकदम असं म्हणतो ना आपण, शिक्कामोर्तब झाला की मी आता हे करू शकते. कॉन्फिडन्स लेवल माझी वाढली. आणि तेव्हापासून मी एक धडा घेतला की माझं आरोग्य मी सुधारवलं. आणि माझी जशी, आता तुम्ही नवरात्राच्या निमित्ताने आम्हाला इथं बोलवलंय किंवा आमची मुलाखत घेताय, की माझ्यासारखी स्त्री जर, जिच्याकडे शिक्षण नाहीये, मी शिक्षणाबद्दलही बोलेन सर, जिच्याकडे शिक्षण नाहीये किंवा असा काही कालावधी होता की तुम्ही जर बघितलं तर 1970 पासून 1985 पर्यंत अशा महिला आहेत ज्या माझ्या वयाच्या असतील, तर त्यांना यापूर्वी शिक्षणाचाही अभाव, त्याच्यानंतर पूर्वी असं असायचं, भाऊ वडील चुलते जॉईंट फॅमिली असायचे, आजोबा सर्वांच्या दडपणाखाली, किंवा तिला स्वतःचं एक कुठलंही अस्तित्व नव्हतं. फक्त गरजेपुरतं शिक्षण झालं. ती 16 वर्षाची आहे की 15 वर्षाची आहे, बघितलं नव्हतं, त्यात लग्न करून दिलं जात होतं. मग शिक्षण आपलं अपूर्ण. त्यानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवऱ्याचा वेगळा रुबाब असायचा किंवा तो शिकलेला असायचा, मग त्याचं वर्चस्व वेगळं असायचं. कारण आपण आलोय खेड्यातनं, शिक्षण नाहीये, मग आपण काय करणार, शांत बसणार. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर मुलं मोठी झाले, आता मुलं शिकलेत, आणि मग नंतर मुलांच्या याच्यामुळे आपल्याला मुलांच्या सारखं वागावं लागतं. आता तर कॉम्प्युटर युग आलं, आता तर नातवांच्या सारखं वागावं लागतंय. म्हणजे आमची ही कुचंबना झाली. आणि त्यातनं मला वाटायचं की आपल्याला ही डॉक्टरी पदवी मिळाली
आपण हे शिक्षण घेतलं, मग ह्याच्यातनं आपण महिलांसाठी काय करू शकतो. तर आपल्या सुरुवातीपासून आपण स्वतःपासून जर करायला सुरुवात केली तर मी एक दिवस नक्कीच महिलांसाठी काहीतरी करू शकते. हे मला जेव्हा समजलं तेव्हा मग मी योगा क्लास सुरू केले. हळूहळू मग मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायला लागले किंवा माझा कॉन्फिडन्स वाढायला लागला. मग तरुण वयातील मुली असतील, मग त्यांच्या समस्या मी सोडवायला लागले. असं करत 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 गेली. एक तप झालं, म्हणजे 12 वर्ष झाले सर मी ह्या योगा क्षेत्रामध्ये आहे, किंवा 12 वर्ष एक तप होऊन गेला. आता 13 वर्ष चालू आहे. तेव्हापासून मी हे काम करते आहे. बरं, फक्त हे काम करूनच नाही, याच्यातून आपल्याला काही इन्कम सोर्स झाला पाहिजे. इन्कम सोर्स म्हणजे काय, मी तुम्हाला पहिले सांगितलं की हे मार्गदर्शन आपण मोफत एक लिमिटेड स्तरापर्यंत करू शकतो. पण नुसतं मार्गदर्शन करून होत नाही, तर त्याला पैसा सगळ्या गोष्टींना लागतो. आपण म्हणतो पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण पैसा बगर काही नाही, हे पण आहे. आणि मी त्यामुळे काय वाटायचं मला की आपल्याला ह्यातनं काहीतरी करावं लागेल. आणि वेळ गरज अशी होती त्यावेळेस मला की माझं जे विश्व होतं तर ते 4 भिंतीच्या आतमध्ये होतं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 4 भिंतीच्या आत होतं. पण असं काही काळाने झेप घातली माझ्यावर की माझ्या मिस्टरांना अचानक हार्ट अटॅक आला. डॉक्टर संजय बबनराव महाडिक विवेकानंद नर्सिंग होममध्ये ते मेडिकल ऑफिसर होते. आणि एक डॉक्टरला जर हार्ट अटॅक आल्यानंतर तो 5 मिनिटात आत्ता होता आणि गेला, ही गोष्ट जर तुम्हाला खरी वाटत नाही की त्या व्यक्तीला ना सुपारीचं व्यसन ना बडीशेपचं व्यसन, ही व्यक्ती हार्ट अटॅकने जाऊ शकते. हे कशामुळे झालं की स्वतःकडे दुर्लक्ष. फक्त समाजासाठी पेशंट रात्र बघायचं नाही, दिवस बघायचं नाही, आराम करायचा नाही, फक्त पेशंटसाठी, म्हणजे समाजासाठी तुम्ही वाहून घेतलंय, पण तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता. जे एक स्त्री पण तसंच करत होती, कारण मला ही घरातला धडा मिळालाय सर. आणि अचानक अशी घटना झाल्यानंतर माझी मुलगी त्यावेळेस 10वीत होती आणि माझा मुलगा MBBSच्या फर्स्ट इयरला होता. तुम्ही विचार करा की घरामध्ये डॉक्टर असल्यानंतर तो मुलांना पण डॉक्टर करायचं, मुलींना पण डॉक्टर करायचं, हे बालपणापासून एक घरामध्ये काय ही व्हायचं ना की आपण म्हणतो ना वातावरण तसं की डॉक्टर बनायचे मुलं. आता एक शिक्षकाचे मुलं शिक्षक बनताय, डॉक्टरचे मुलं डॉक्टर बनतील, आणि हे स्वप्न. आणि डॉक्टर पहिल्यापासून म्हणायचे, मी जरी आयुर्वेदामध्ये केलं किंवा मी असं डिग्री होल्डर नाही झालो, पण मी माझ्या मुलाला ना मी MBBSच करल, कारण भविष्य काळामध्ये मला माझ्या मुलांचं भविष्य दिसते, मी त्याला MBBS करल, मी कितीही कष्ट करल. आणि ते स्वप्न त्यांचं अधुरं नाही राहावं म्हणून मी काम करत गेले, मदत करत गेले. आणि जेवढे आपण मदत करत गेलो तेवढा एक आपण म्हणतो ना परमेश्वर आपल्याला साथ देतात. आणि मग त्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा एक आई असते जी धडपडते, ती शक्ती असते, आणि ती शक्ती माझ्यामध्ये कुठून आली हे परमेश्वराला माहिती. किंवा आपण जी गुडविल म्हणतो ना, आपण दुसऱ्यासाठी जे करतो ना त्याचं आपल्याला परतफेड म्हणा. डॉक्टरांनी असं इतकं पुण्याचं काम केलेलं होतं की त्यांचे आशीर्वाद आम्हाला, म्हणून मला ही शक्ती मिळाली. आणि त्याचबरोबर माझे सासू सासरे रिटायर पर्सन होते, घरामध्ये वृद्ध सासू सासरे, जाऊ दीर, आणि हे सगळी फॅमिलीची जबाबदारी, दोन्ही मुलं अर्धवट शिक्षणामध्ये, मुलगा मुलगी, मग मी काय करणार. आणि अशा वेळेस मला ह्या म्हणजे एक स्त्री जी जागृत झाली आणि मी काम करत गेले. आज माझा मुलगा MBBS ऑर्थोपेडिक सर्जन आहे. खूप अभिमान वाटतो सर मला. एक स्त्री करू शकते, आई आणि वडिलांचं दोघांचं प्रेम देऊ शकते, खंबीरपणे उभी राहू शकते. आणि अभिमानाने सांगेल की आज राहुरीसारख्या ठिकाणी मिस्टरांच्या नावाने डॉक्टर DSM म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन, खूप छान हॉस्पिटल चालतंय, लोकांचे आशीर्वाद घेत आहेत. मुलाचे डॉक्टर झालंय, मुलाचं लग्न झालंय, सुनबाई आली आहे, त्याच्यानंतर मुलगी डॉक्टर झाली आहे, ती नाशिकमध्ये असते. खूप छान फॅमिली मिळाली. आणि तुम्ही ज्यावेळेस प्रसाद सर म्हटले ना, जावायचं नाव प्रसाद असल्यामुळे मी थोडंसं सर म्हटलं तुम्हाला, त्याबद्दलही सांगेल. आणि अशी मला खूप फॅमिली छान मिळाली. आणि अशी म्हणजे आशीर्वाद याच्यासाठी म्हणते मी डॉक्टरांच्या मला, की डॉक्टर एक व्यक्ती गेली, पण माझ्या फॅमिलीमध्ये मला 2 व्यक्ती अशा दिल्या. ती म्हणजे माझी सुनबाई चांगली दिली, मुलगा तर माझाच आहे, मुलगी माझी चांगली आहे, म्हणून मला जावई चांगला भेटला, आणि त्यांची फॅमिली चांगली भेटली. आणि सर्व हे करत असताना मला फॅमिलीचा एक मॉरल सपोर्ट, म्हणजे माझे माहेरचे असतील, मामा लोक असतील किंवा डॉक्टरांच्या रिलेशनमध्ये असतील, ह्या लोकांनी खूप मला मॉरल सपोर्ट केला. आणि त्या आशीर्वादामुळे मी आज एकदम बिझनेसमॅन म्हणण्यापेक्षा मी एक समाजासाठी काहीतरी करू शकते, याचा मला खूप अभिमान वाटतो.
ही अशी माझी जर्नी आहे सर 13 वर्षाची. ओके. तर मग तुमचे जे क्लासेस आहेत त्याचे बॅचेस कसे असतात? सर आता काय झालं, तुम्ही आत्ताच सांगितलं की लेडीजला एक वेळ मिळत नाही किंवा घरामध्ये असल्यानंतर ती करू शकत नाही. कारण जर तिला घरात करायचं म्हटलं ना तर 17 जण आवाज देणार असते, याचं हे पाहिजे, त्याचं ते पाहिजे, दरवाजा बंद केला तरी ठोठवणं असतं, कारण फॅमिलीची जबाबदारी असते. मग मी त्यासाठी काय करते, महिलांच्या सोयीनुसार मी एक बॅचेस घेते. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल. तुम्हाला ऑनलाईन जॉईन करू शकता. आजकाल आहे ना, जेव्हापासून कोरोना आलाय नाही, झूम आलंय, झूमने अगदी बूम करून टाकलंय एकदम. म्हणजे कुठेही तुम्ही आज कुठेही जगामध्ये कुठेही जा तरी तुम्ही जॉईन करू शकता. आणि ते झूम कॉल जॉईन करून तुम्ही आमच्या सोबत जो काही फिटनेस आहे तुम्ही करू शकता, ऑनलाईन करू शकता. तुम्हाला वाटत असेल तर राहुरी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी माझं जे फिटनेस क्लब आहे तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तिथे तुम्ही क्लासला म्हणजे येऊ शकता. वेगवेगळ्या महिलांसाठी सेपरेट सोय केलेली आहे. आणि राहुरी फॅक्टरी सारख्या ठिकाणी पण आहे. म्हणजे 2-2 ठिकाणी मी बॅचेस घेते. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि 100% मी आज ह्या वयामध्ये फिट आहे याचं रहस्य आहे माझं आहार आणि व्यायाम. ते तुम्ही करू शकता 100%. मॅमचा नंबर खाली येऊन जाईल, ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पण शकता. ओके. तर आपण काय करू आता की थोडंसं महिलांबद्दल फिटनेस कसं महत्वाचं आहे किंवा काय काय करावं याबद्दल बोलू. ठीक आहे. तर महिलांसाठी फिटनेस रुटीनमध्ये पुरुषांच्या तुलनेत काय फरक असतो? म्हणजे मुलांचं कसं स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे असतं, त्यांचं काय कसं? तर लेडीजला फिटनेस अतिशय महत्वाचे. आणि पुरुषांच्या पर्सेंटेज म्हणजे पुरुषांपेक्षा जर म्हणाल, तुलना कराल तर तुम्ही पुरुषांपेक्षा त्यांना एक 50-60% जास्त हवं आहे. कारण जी महिलांकडे जी शक्ती आहे, जी प्रजनन संस्था आहे जी आहे, ती एका बालकाला, एका व्यक्तीला जन्म देणारी असते. मग त्यामुळे त्यासाठी तिला मजबूत असणं गरजेचं आहे. आणि बघा, महिलांकडे ना पुरुषांपेक्षा जास्त सहनशीलता आहे. खरं. एक स्त्री जाऊ द्या, पुरुष एकदा दुबळा होऊन जातो लगेच, नाही का. 4-6 महिने झाले की लगेच लग्न करायचं बघतो, की घरात भाकरी घालायला कोणी नाही, मी लग्न करून आणावं लागतं. तशी एक स्त्री बघा, मी माझं म्हणून नाही सांगत, प्रत्येक स्त्रीचं सांगते. आज कोरोनामध्ये अशा खूप साऱ्या स्त्रिया माझ्यासारख्या ज्यांना अचानक असा घात झालाय, तर त्या काय करू शकतात? तर ती स्त्री काही पण करेल, पण आपल्या मुलांना कधीच उपाशी ठेवणार नाही किंवा त्यांना दुबळं ठेवणार नाही. ती यांना शक्ती देईल. आणि महिलांनी राहणं गरजेचं का आहे, फिटनेस राहणं. ती काय करते सर, स्वतः का फिटनेस ठेवत नाही, पण नवरा असेल, मुलं असेल, आहाराबद्दल बघा ना तुम्ही. नवऱ्याला 2 बदाम भिजू घालल, मुलांना 2 घालल, पण 5वा बदाम स्वतःसाठी कधीच भिजू घालणार नाही. नको बाई, त्यांनी जास्त खर्च होईल. का? तिला जास्त गरज आहे त्याची. मग त्यासाठी तिला आहाराची पण गरज आहे. भाजीपाला बघा तुम्ही, ती काय करते माहिती का, सगळ्यांना जेवण करून देते. किंवा शिळं राहिलेलं आहे ना, ती संध्याकाळी खाईल. आज रात्री राहिलेलं उद्या सकाळी खाईल, कारण ती वाया जाऊ नको म्हणून. मग ती स्वतःची काळजी घेते का? आणि ती फॅमिलीसाठी तुम्हाला सांगते, जर आठवड्या बाजारातून खाऊ आणलं ना सर, त्याला जो दोरा असतो ना तो सुद्धा गुंडाळून गोळा करून तो उपयोगी येईल याच्यासाठी ती उपयोग करते. एवढी जर ती फॅमिलीसाठी करू शकते एवढासा दोरा, तर ती आहारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये स्वतःकडे किती दुर्लक्ष करते. मला हेच सांगणं आहे महिलांना, की जर तुम्ही चांगल्या सुदृढ राहिल्या तर तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकता. म्हणून आपल्याला जास्त गरज आहे महिलांना. बरोबर. येस. ओके. तर मग महिलांच्या फिटनेस बाबतीत कोणते गैरसमज आहेत? आता गैरसमज आहेत, खूप सारे गैरसमज आहे. महिलांना वाटतं की आपण डाएट प्लॅन घेतला. डाएट प्लॅन म्हणजे कमी खाल्लं का मग मी बारीक होईल, मग मी जाडच आहे, आणि मग मी आता आहार कंट्रोल करते, किंवा मग मी एक चपाती खायची बंद करेल, किंवा भाजीपाला किंवा कुठलीही गोष्ट असेल तर मी आहार कमी करेल. तर ही एकदम चुकीची गोष्ट आहे की आहार कमी करून कधी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरी मॅनेज करावं लागेल. कॅलरी मॅनेज म्हणजे काय, की तुम्ही जो आहार घेताय, समजा उदाहरणार्थ तुम्ही सकाळी 1 प्लेट पोहे खाल्ले, मग त्या पोह्यामध्ये किती कॅलरी आहेत, समजा उदाहरणार्थ थोड्या वेळ धरूया आपण 500 कॅलरी आहेत. मग 500 कॅलरीचा आहार घेतला, पण त्यातनं तुम्हाला काही पौष्टिक घटक मिळाले का? ह्या जर ज्या वेळेस तुम्ही विचार करायला लागेल त्यावेळेस तुमचा फिटनेस चांगला होईल. मग तुम्ही आहार कमी करू नका, पण योग्य आहार घ्या. मग त्याच्यामध्ये पालेभाज्या असेल, मोड आलेले कडधान्य असेल, हा आहार तुम्ही वाढवा, जेणेकरून फ्रूट तुम्ही जास्त खाल, सिजनेबल फळं तुम्ही खा. ह्या जर गोष्टी तुम्ही घेतल्या तर तुमचं फिटनेस, आरोग्य, सकस संतुलित आहार, व्हिटॅमिन A, B, C तुम्हाला योग्य मिळेल आणि त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर तुम्ही व्यायामासाठी वेळ द्या.
बराच म्हणतात की मला टिफिन बनवायचा असतो, मला हे करायचं Exactly. असतं, मला वेळच नसतो. अरे तुला ठरवायचं की तू वेळ काढायचा की नाही. जर तुम्ही ठरवलं ना तर वेळ काढू शकता. जर तुम्ही ठरवलं ना की नाही बाई माझ्याच्याने होत नाही, तर मग तथास्तु तू नाही होणार बाबा, असंच राहा. अशी गोष्ट असते. ओके. म्हणजे डाएट कमी खाऊन नाही होत, तर मग कमी त्या गोष्टी किंवा त्या प्रमाणात येणं गरजेचं आहे. कॅलरी मॅनेज करून तुम्हाला आहार. मग त्या 1 प्लेट पोह्याचं सांगितलं. 1 प्लेट पोहे जर तुम्हाला 500 कॅलरी देत असाल आणि तुम्ही 2 इकडं 2 काकडी खा, 2 गाजर खा, 2 बीट्स खा, एवढं जरी घेतलं तरी ते 500 कॅलरी होणार नाही. ते फक्त 100च कॅलरी होईल. मग तुम्ही त्याची तुलना करायला शिका. कॅलरी मॅनेज करायला शिका, की कमी कॅलरी आहार घेऊन मी फिट राहू शकते. म्हणजे वजन कमी करणं हा त्याच्यात ना उपाशी राहणं हा पर्याय नाही. पर्याय नाही. आणि महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग किती महत्वाची आहे? कारण काय होतं की मुलांमध्ये खूप जास्त वजन उचलणे वगैरे असं करतात, पण मुलींमध्ये मुलींमध्ये आहे ना सर. आणि एक गोष्ट मी सांगेल की ते गरजेचंच आहे. हां. पण त्याचबरोबर आजकाल वातावरण असं झालंय ना की महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. आणि फक्त महिलांना दोष देऊ नाही, तर त्याबरोबर पुरुषांना. आणि परमेश्वराने एक शक्ती दिली आहे महिलांना, की गुड टच कुठला आहे, बॅड टच कुठला आहे, किंवा तुमचे जे नजर आहे ना समोरच्याची, ती ओळखण्याची शक्ती ऑलरेडी प्रत्येक स्त्रीमध्ये दिलेली आहे. मग ह्याच्यासाठी स्वरक्षणासाठी तुम्हाला स्ट्रेंथ करणं गरजेचं आहे. फिटनेस पण त्याबरोबर गरजेचं आहे. कारण काय होतं आजकाल की मुली म्हणतात की आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकत नाही किंवा नको करायला, येस येस. किंवा मग ते आमच्या मुलांसारखे वगैरे, मग ते हा हो हो. कंपॅरिझन म्हणजे पुरुषी हार्मोन्स तयार होतील का काय ही असं भीती भीती असते असते. त्यांना. हो. पण त्यामुळे पुरुषी हार्मोन्स तयार होत नाही. मग त्यासाठी तुम्ही फिट राहिलंच पाहिजे ना. ओके. तर पुढचा प्रश्न असा आहे की हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी किंवा हृदय फिट ठेवण्यासाठी महिलांनी काय केलं पाहिजे? कोणकोणते व्यायाम म्हणा किंवा काय केलं पाहिजे? येस. हृदयासाठी आणि पूर्ण शरीराचा म्हणजे व्यायाम पण केला पाहिजे. पण हृदयासाठी जर म्हणाल ना सर तुम्ही, तर आपलं हृदय चांगलं राहण्यासाठी मग त्याला प्रोटीन किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आपल्याला आवश्यक आहे. प्राणायाम आपण केले तर अतिउत्तम राहील. पण आता काय होतंय, वेळेचा हे सगळ्या गोष्टी हे होतं. तर आपण त्यासाठी आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड म्हणजे ज्याच्यामध्ये आता आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ किचनमध्ये आपल्या जवस आहे, हळद आहे, अक्रोड आहे, बदाम आहे, या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला ओमेगा 3 भेटतं. आणि जे नॉनव्हेज खात असेल त्यांना फिशपासून पण आपल्याला ओमेगा 3 मिळतं. त्याच्यापासून तुमचं हृदयाचं आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर तुम्ही प्राणायाम केला तर आणखी त्यालाही सपोर्ट मिळेल. 80% तुमचा आहारावर डिपेंड आहे आणि 20% तुमचं व्यायामावर डिपेंड आहे. मग जर आपण असं विचार केला की बरेच जण म्हणतात की मॅडम आम्ही आहार खूप चांगला घेतो, पण आम्हाला म्हणजे व्यायाम करायला वेळ मिळत नाही. पण तुम्ही आहार जरी घेतला तर तुमच्या बॉडीला शेप देण्यासाठी तुम्हाला 20% वर्कआउट करावं लागेल. मग तुम्ही कुठलंही करू शकता. मग तुम्ही रनिंग करा, वॉकिंग करा, पण वॉकिंग करताना वॉकिंग कमी आणि टॉकिंग जास्त असं जास्त होत आहे. ते न होता वॉकिंग म्हणजे वॉकिंग झाली पाहिजे की तुमच्या हार्टचे बीट्स वाढल्या पाहिजे. हा, तेव्हा तुमचं वॉकिंग होईल. मग टॉकिंग करताना वॉकिंग होतच नाही. ह्या गोष्टी तुम्ही सांभाळल्या. मग बऱ्याच स्त्रियांना झुंबा आवडतो, आवडीचं गाणं लावलं, डान्स केला, दरवाजे बंद करून घ्या पण डान्स करा. जेवढी तुमची शरीराची हालचाल होईल ना त्याप्रमाणे तुमच्या कॅलरी बर्न होतील. मग आवडीचा व्यायाम करा. कुणाला स्विमिंग करणं आवडतं, कुणाला रनिंग, कुणाला सायकलिंग, जे तुम्हाला आवडेल तो व्यायाम करा. त्यासोबत प्राणायाम करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक 10 मिनिट तरी मेडिटेशन म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या, तर तुम्ही फिट राहू शकता. वा. तर आता तुम्ही म्हणलात की मेडिटेशन, तर मग महिलांच्या फिटनेसमध्ये किंवा ओव्हरऑल पुरुषांच्या पण मानसिक आरोग्याचं काय महत्व आहे आणि ते कसं मेंटेन करावं? ओके. मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल सर, नाण्याच्या 2 बाजू आहेत, एक छापा आणि काटा. जसं मानसिक आरोग्य म्हणजे आपला ब्रेन आहे आणि काट्याचा दुसरा जो बाजू आहे ना, छापा काटा म्हणतो आपण, दुसरी बाजू आहे ते शरीर आहे. ब्रेन आणि शरीराला तुम्ही वेगळं करू शकत. जसं तुम्ही नाण्याला वेगळं करू शकता का? नाही करू शकत. तसं मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही पण महत्वाचे आहे. तुमचं जर ब्रेन खराब असेल, ब्रेन मेसेज देतोय तुला आज जायचंच नाहीये, तू बसून घेणार, ब्रेनने मेसेज दिला तर शरीर चालेल ना. मग दोघांचं कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. म्हणून मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणाल तर तुम्ही मेडिटेशन स्वतःसाठी वेळ द्या, कमीत कमी 10 मिनिट द्या. आणि शारीरिक आरोग्य म्हटलं तर व्यायामाला. म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे
तुम्ही शारीरिक फिट असल्याशिवाय मानसिक फिट असू शकत नाही. असू शकत नाही. आणि मानसिक फिट असल्याशिवाय शारीरिक fit शारीरिक fit असू शकत बरोबर. नाही. ओके. तर काय होतं की आजकाल आपण जेव्हा फिटनेसची प्रगती मोजतो तेव्हा फक्त म्हणजे वजन काटा बघतो. हा, तर मग काय करावं, प्रगती कशी मेजर करावी? प्रगती अशी मेजर करू शकतो. एक मी आता सांगितलं, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्ट्या आपण आरोग्य. मग हे आपण काय म्हणतो की जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते, तुम्ही फिट कसे आहात, निरोगी कसे आहात, ते कसं मोजलं जातं. तुम्ही आता जे म्हणता ना की शारीरिक आरोग्य कसं मोजणार किंवा फिटनेस कसा मोजला जातो, तर त्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही गोष्टी फिट असल्या तरच आपण फिट राहू शकतो. मग शारीरिक आरोग्य बघितलं तर आपल्या आहारावर डिपेंड असतं. आणि दुसरी गोष्ट ब्रेन, आत्ताच मी सांगितलं, विटामिन ए, बी, सी किंवा हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आहारातूनच आपल्याला भेटणार आहे, व्यायामातून, आहारातून आणि सामाजिक दृष्ट्या. या सगळ्या जेव्हा कॉम्बिनेशन करता तुम्ही, तेव्हा तुम्ही फिट राहू शकता. दुसरी गोष्ट, आपण आपल्या हसण्यावर, बोलण्यावर, चालण्यावर ह्या पण आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स बनत असतात. आता समजा आपल्याला एखाद्याने शब्बासकीची थाप दिली, आपल्या बॉडीमध्ये लगेच एक हॅप्पी हार्मोन्स तयार होतो. किंवा आपण एखाद्याला, मोलकरणी जरी छान भांडे घासले, आज तू छान भांडे घासले, तिथं तर जाऊ द्या, ती छान काम करेल, पण आपल्या बॉडीमध्ये पण एक हार्मोन्स तयार झाला, तो हॅप्पी हार्मोन्स. किंवा आपण हसलो, बोललो, एखादा जोक ऐकला, आवडीचं गाणं ऐकलं, हे सुद्धा एक हॅप्पी हार्मोन्स बॉडीमध्ये तयार करतात आणि ते आपण केले पाहिजेत. ते काय कुठलं औषध आहे का? नाही. तर आपण करू शकतो ते. येस. तर तुम्ही वजनाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही जर म्हणत असाल ना माझं वजन इतकं जास्त आहे किंवा कमी आहे, तुम्ही तुमच्या उंचीनुसार तुम्ही आयडियल वेटवर आहात, त्यापेक्षा 2 किलो कमी असू द्या किंवा जास्त असू द्या. पण तुम्ही आता चालताय, तुम्हाला धाप लागली, ओके, तुम्ही आता 35शी ओलांडली, तुम्हाला जे काही लेडीज हार्मोन्स असतात, मासिक पाळी असेल, अनरेग्युलर असेल किंवा होणारा त्रास असेल, श्रवण कमी असेल, जास्त असेल, हे त्या स्त्रीला माहिती असतं. आता चालतोय, तिला थायरॉइड आहे, तिला बीपी आहे, तिला शुगर आहे, किंवा काही कालांतरानंतर काय होतंय की जर आपल्या कॅल्शियम कमी पडला तर हाडांची दुखणं, किंवा आजकाल बऱ्यापैकी स्त्रियांचं काय झालंय, सिझरिंग झालं, ते मणक्यामध्ये इंजेक्शन दिलेलं असतं आणि हे प्रॉब्लेम त्यांचे सुरू होत्या. जर तुम्ही त्या स्त्रीला हे सगळे प्रॉब्लेम असतील तर ती फिट असू शकत नाही. मग वजन मोजून काय उपयोगी? वजनाकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही फिट किती आहात याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही डॉक्टर व्हिजिट तुमची किती आहे याकडे लक्ष द्या आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जरी तुम्हाला काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुठलाही आजार स्त्रीने चोरून ठेवू नये. बरंच वाटतं की नको, मला लाज वाटते, मी कसं सांगू, कसं बोलू, लेडीज डॉक्टरांकडे जा, पण डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही. येस. ओके. महिलांच्या फिटनेसमध्ये किंवा ओव्हरऑल आहाराचं किती महत्व आहे? संतुलित आहार असणं किती गरजेचं? संतुलित आहार असणं 80% मी आत्ता सांगितलं, आणि 20% आपलं जे काही हालचाली आहे त्यापर्यंत. बरेच जणांचं म्हणणं असतं की 80% का बरं? तर मला असं सांगणं आहे किंवा 20% वर्कआउट का बरं? ह्याचं जर आपण बघितलं ना सर, जर व्यायाम करूनच जर आपण बारीक झालो असतो किंवा म्हणजे नुसताच व्यायाम केला आणि आहाराकडे आपण दुर्लक्ष केलं होतं, तर शेतकरी खूप कष्ट करतो, रात्रंदिवस राबतो, तो किती बारीक राहिला असता. पण आजकाल शेतकऱ्यांकडे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर की नाही? मग जर नुसतेच काबाड कष्ट केले तर तुम्ही निरोगी होता का? नाही होत. किंवा तुम्ही फक्त खात राहिले आणि एका खुर्चीत बसले तर शेट होऊन जाल. मग हे काय होतं, म्हणजे हे काय म्हणायचं मला की तुम्हाला 80% तुमचा आहार सकस संतुलित आहार, ज्याच्यामध्ये पालेभाज्या असेल किंवा तुम्हाला ड्राय फ्रुट्स असेल किंवा सिजनेबल फ्रुट्स असेल, मोड आलेले असेल, हे ज्या गोष्टी आहेत ना याच्यामधून तुम्हाला आहार भेटणार आहे, तो 80% आहे. आणि तुम्ही ज्या हालचाली करणार तो 20% खूप महत्वाचा आहे. येस. बर. तर काय होतं की फिटनेसच्या प्रवासात आहे ना कंटिन्युएशन राहत नाही. जेव्हा परिणाम हळूहळू येतो, आपल्याला खूप लेट दिसतं की आपलं वजन कमी होतंय किंवा आपल्याला दाब लागत नाही. नक्की. तुम्ही एकदम छान प्रश्न विचारला. कारण काय होतं ना सर, आज मला पुण्याला जायचंय, ओके, मला इथनं पुणं दिसतं का? हो, नाही दिसत. मला स्टेप बाय स्टेप जावं लागेल, बरोबर की नाही? स्टेप मला अगोदर राहुरी येईल किंवा राहुरी नंतर मला विद्यापीठ येईल, मग हळूहळू स्टेप बाय स्टेप मला त्याच्यासाठी मग ऊन, वारा, पाऊस, मी कोणत्या साधनाने जाते, मी पायी चालते का मी कुठं दिंडीत चालते, ह्या गोष्टीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणापर्यंत जावं लागेल, तेव्हा तुम्हाला ती पुन्हा दिसणार आहे. तसंच फिटनेसचं आहे.
तुम्ही 2 दिवस गेले आणि राहुरीतच मुक्काम करून दिला, पुण्यात जाल कधी? जाऊ शकाल का? नाही. किंवा मग मी एक सांगेल तुम्हाला की आज तूप खाल्लं की उद्या रूप येतं का हो? नाही येत. असं आता तुम्ही औषधाच्या बाबतीत जर बघितलं, आता मी क्रोसिन गोळी घेतली की अर्ध्या तासात माझा ताप काय मग तसं फिटनेस आहे का? औषध ते औषध आहे. व्यायाम हा सुद्धा एक औषधाचा प्रकार आहे, पण तो कुठला की त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा. मग त्या सातत्यामुळे काय होणार आहे, तुमच्या शरीराला एक लवचिकता येणार आहे आणि हळूहळू त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागणार आहे. मग तुम्ही 1 महिन्याने 2 महिन्याने 3 महिन्याने तुम्ही निरोगी होऊ शकता. म्हणून सातत्य खूप महत्वाचं आहे. बऱ्याच आता माझ्याकडे येणाऱ्या लेडीज आहे ना, मॅडम तुम्ही सांगितलं होतं ना की 2 बदाम भिजू घाला आणि 2 रोज अक्रोड खा, 4 रोज काळे मनुके खा. आम्ही खाल्ले हो मॅडम, 8 दिवस झाले, काय केस काळाचे थांबले नाही हो. अहो कसे थांबतील? त्या शरीरामध्ये जाण्यासाठी त्याला वेळ तर द्यावा लागेल तुम्हाला. मग हळूहळू ही होणार आहे. लगेच नाही 60 दिवसात कसं होईल? ओके, याचाच पुढचं एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे की महिलांनी फॅमिली नोकरी सांभाळत हे कसं करावं, कारण कंटिन्युएशन आणि नोकरी सांभाळते घरचे काम करायला एक मॅनेज होत. पूर्वी असं असायचं सर, चूल आणि मूल एवढंच लेडीजचा विषय होता आणि त्यामुळे ती घरामध्ये फॅमिलीसाठी खूप वेळ देऊ शकत होती. कारण तिचं काय स्वयंपाक बनवणं किंवा फॅमिली बघणं, नातेवाईक आणि मुलं सांभाळणं, चूल आणि मूल बस इतकंच होतं. पण आजच्या काळामध्ये लेडीज ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते. बरोबर. आणि मग तिला कुठली अशी लेडीज आहे का तिला स्वयंपाक करावा लागत नाही? प्रत्येकीला प्रत्येक गोष्ट करावी लागते. आणि हे सगळं करत असताना तिला एक तारेवरची कसरत असते. आपण उगाचच नाही म्हणत नवदुर्गा, नवचंडी, सगळे लक्ष्मी, सरस्वती हे सगळे का दिलंय? कारण तिच्याकडे तेवढी शक्ती आहे. ती सगळे पार्ट अगदी पाहिजे तसे कव्हर करते. आणि मग तिथं मुलांचा असू, घरामध्ये म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा असू, येणाऱ्या पाहुण्यांचा असू, घरातले जेंट्स पाहुणे कोण येत आहे, कोणते नातेवाईक कधी येणार आहे माहिती नसतं, पण ही लेडीज सगळ्यांना कव्हर करते. मुलांसाठी बघते, स्वतःकडे दुर्लक्ष करते. हाच तर तिचा वीक पॉइंट आहे. आणि मग यासाठी तिने फॅमिली सांभाळून स्वतःसाठी काय केलं पाहिजे, तर ज्यावेळेस मी आहाराचं सांगितलं की स्वतःसाठी पण तिने पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. शिळं अन्न खायचं बंद करा. कारण का सांगते सर, आजकाल काय झालंय, आठवड्यातून एकदा बाजार करतो. बाजार करत असताना आपल्याला माहिती नाही का ते बाजारात आणलेला भाजीपाला किती दिवसापूर्वी तोडलेला आहे आणि शास्त्र काय सांगतं किती वेळात ते तोडून नंतर आपण खाल्लं पाहिजे. तर आपण आठवड्यातल्या बाजारातनं धान्य म्हणजे जे काय भाजीपाला आणतो, आल्यानंतर आपण 8 दिवस पुढे ठेवतो. आज ही भाजी केली, पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी 3 दिवस, म्हणजे अगोदर 8 दिवस आणलेला आहे ते माहिती नाही आणि आपण पुढे 8 दिवस, म्हणजे त्यामधून एकही पौष्टिक घटक राहत नाही आणि तो फ्रीजमध्ये ठेवलेला असतो. आणि उरलेलं काय करतो आपण, समजा थोडंसं राहिला, आता एक पालकाची जुडी आणली, त्या पालकामधून आपल्याला जे आयर्न मिळत होतं पूर्वी ते आज 10 जुड्या खाल्ल्या तरी मिळणार नाही. पण जरी आणलंय आज पालक आणलाय, तो 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवला, त्यातलं निम्मे विटामिन्स गेले हो, आयर्न राहिलंच नाही. आणि हा आयर्न मिळण्यासाठी आपण जेव्हा शिजायला ठेवतो ना, कुकर आलंय, पूर्वी कुकर होतं का, लिमिटेड आचेवर ते चुलीवर शिजवलं जायचं आणि हिरवी गार पालकाची भाजी असायची. आम्ही छोटा असताना, आज ती हिरवी नाही राहते, आज काळी काळी पडून जाते. आणि त्याच्यामध्ये जर एखादी टीव्हीवर मालिका चालू असेल ना, तर 2 शिट्ट्याच्या त्यांची 4 शिट्ट्या होऊन जातात आणि त्याच्यातलं पौष्टिक घटक उडून जातात. म्हणजे आपण जे खातो तो फक्त चोथा आहे आणि समाधान आहे. मी पालक खाल्ली, मी आज पनीर खाल्लं, हे आपल्याला फक्त समाधानासाठी आहे. ही एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू म्हणजे की आजकाल ती क्वालिटी पण मिळत नाही. ते इंजेक्शन म्हणा किंवा आता ते तुम्ही येस हो. काय झालं आता ते पालकाचं मी तुम्हाला सांगितलं बघा, तुम्ही बाजारामध्ये असेल, आदल्या दिवशी जर काकडी असेल ना एवढीशी, तिला एक इंजेक्शन दिलं जातं, दुसऱ्या दिवशी बाजारात येते. भोपळा असेल, काकडी असेल, कुठलंही असेल फळ, केमिकल आणि पेस्टिसाइड शिवाय शेतकरी आता फळं भाज्या पिकवू शकत नाही. त्याचाही दोष नाही, कारण वातावरण असं झालंय की आता पहिल्यासारखे जमिनीमध्ये कसदारपणा राहिलेला नाही. बरोबर. पूर्वी कसं 4 महिन्यामधून गव्हाचं पीक निघतं, आता किती दिवसात निघतो. पूर्वीच्या काळी गहू जास्त लागत होते का, आत्ता लागतं, आता जास्त लागतंय पण त्याच्यापेक्षाही पिकताय जास्त. बरोबर. उत्पन्न जास्त होतं कमी कालावधीमध्ये. थोडक्यात उदाहरण प्रीमेच्युअर बेबी सारखं आहे. 7व्या महिन्यात सिझरिंग करायचं आणि त्याला काचेच्या पेटीत ठेवायचं, ही आजची कंडिशन झाली. म्हणून का अन्नामध्ये सकस संतुलितपणा राहिलेला नाही. हे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हा, तुम्ही जर स्वतःच्या शेतामध्ये बिना फवारीचं पिकवत असाल ना, 100% तुम्ही निरोगी आहात.
पण आज कोण आहे का? नाही. समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला प्रोटीनची गरज आहे, मग प्रोटीन कशातनं मिळतं? मग मी शोधत बसेल, यातनं प्रोटीन मिळतं, यातनं प्रोटीन मिळतं. एवढा टेबल भरून होईल तरी मला पाहिजे तेवढं प्रोटीन मिळणार नाही, कारण शाश्वती राहिलेली नाहीये. आणि ते आपण त्याची आपण म्हणजे क्वालिटी आपण बघितली पाहिजे. ओके, हायजीन खूप महत्वाचं आहे. खरं. तर पुढचा प्रश्न असा आहे की महिलांना फिटनेस रुटीन सांभाळण्याकरता सगळ्यात मोठं अडचण काय येऊ शकते किंवा येते? अडचण येऊ शकते किंवा समाजाचा पण विचार करते. आताच आपण बघतो की पुरुष सरस आम्ही जिमला जातो आणि लेडीजला जिमला जायचं म्हटलं की लगेच 17 त्याला प्रश्न उभे राहतात. Correct. लेडीजला कुठं जिम करावी लागते का? असं होऊन जात. तुम्ही जे आधी बोलले ना की जिम केल्यानंतर लेडीज मध्ये पुरुष हार्मोन्स तयार होतील, म्हणजे असं समज आहे त्यांचा. होत आहे असं वाटतं त्यांना, पण तसं काही होत नाही. पुरुष हार्मोन्स म्हणजे काय की साधारणपणे हनवटीवर केस वगैरे येणं, ह्या अशा गोष्टी होतात की काय जिम केल्यानंतर असं. तर हे असलं काही नाही, हा एक गैरसमज आहे. पण तिला जमेल तेवढा व्यायाम तिने केला पाहिजे. उदाहरणार्थ असेल स्वतःचा फिटनेस सांभाळण्यासाठी जवळच जर जॉब असेल तर पायी चालत जाणं, किंवा भाजी घ्यायला वगैरे पायी चालत जाऊ शकता. दुसरी गोष्ट, लिफ्टचा वापर कमी करून जिनाने जाऊ शकता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी. पाण्याचं आपण स्वतः पाणी तेवढं पाहिजे शरीराला तेवढं पाणी पिलं पाहिजे. झोप शांत झाली पाहिजे. झोप खूप मोठा झोप शांत न झाली तर लेडीजचं स्वास्थ्य, लेडीजचं काय स्वास्थ्य काय होतं सर, परमेश्वराने दिवस आणि रात्र कशासाठी लावली हो? मग सगळे दिवसच ठेवला असतं, रात्र कशासाठी लावले? की बॉडीला रिपेअर व्हायला तुम्ही वेळ द्या आणि दुसरा दिवस आनंदाने फ्रेश आपण दुसऱ्या दिवसाचं स्वागत करा. आणि मग हे स्वागत करत असताना आरामाची गरज आहे. पुरुषांपेक्षा लेडीजला जास्त गरज आहे आरामाची. पुरुषांना 6 तास झोप असली तरी पुरे होईल, पण लेडीजला 7 तासाची झोप आवश्यक आहे. मग तिने झोप आवश्यक घेणं, पाणी भरपूर पिणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चहाचं प्रमाण लेडीजचं खूप जास्त असतं, त्यांनी ते कमी प्रमाण करावं असं मला वाटतं. म्हणजे मी तुम्हाला चहा सोडा याच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही चहा कमी करा आणि थोड्या प्रमाणात जरी घ्यायचं असेल पण त्याचा अतिरेक नका करू. पूर्वी बघा आपण नाही का पोटात दुखायला लागलं की कोरा चहा करायचो, बिना दुधाचा प्यायचो, कोरा करायचो, पण त्याला लिमिट होतं. आता तर हे दुधाच्या चहा आणि चहा सगळा प्रमाणात ठेवा. कोणती प्रमाणात ठेवली पाहिजे. मी या पॉडकास्ट मध्ये खूप वेळेला बोललेलं की मी सुद्धा खूप चहा पितो, लिमिट नाही आमच्या चहाला. ओके, तर शेवटचा प्रश्न. येस, सर्वसामान्य महिलांना किंवा मुलींना आजकालच्या यंग जनरेशनला काय सल्ला द्याल? येस, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. पण आता ठराविक एजमध्ये, आता छोटं लहान असताना आपण मुलींची काळजी घेतोच आहे, तसे आईवडिलांकडे आता आजकाल आईवडील पालकांसाठी म्हणजे पालकांनी मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर आता किशोर वयामध्ये त्यांना ठराविक मोबाईलचा वापर कमी करावं आणि फिटनेसकडे लक्ष द्यावं. आता उदाहरणार्थ सायकलिंग असेल, मुलींना पण सायकलिंग हे किंवा योगा हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे हो वेळेमध्येच. आणि कारण काय होतं की ह्या किशोर वयामध्ये जर तुम्ही योग्य व्यायाम झाला नाही, तुमचा योग्य आहार नसेल आणि तुम्हाला वेगवेगळे व्हिटॅमिन्स कमी प्रमाणात झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला PCO हे खूप सारे प्रॉब्लेम लेडीजला येत राहतात. कारण एक लेडीज ही अशी आहे ना, प्रत्येक याच्यामुळे तिला म्हणजे प्रत्येक आपण काय म्हणतो, तिला खूप साऱ्या वळणावर तिला फेस करावं लागतो. बालवयामध्ये, नंतर किशोर वयामध्ये, नंतर लग्नानंतर, नंतर प्रेग्नन्सी, नंतर मुलं बाळ, संसार, ही सगळी तिची जर्नी जी आहे ना ती खूप कठीण आहे. आणि त्या कठीण जर्नीमध्ये तिने ठराविक वेळेमध्ये जर कालावधीमध्ये जर तिने काळजी घेतली तर भविष्यामध्ये तिला ह्याला फेस करायची अडचण येणार नाही ना. नंतर मग लग्न झाल्यानंतर मुलांचं सांभाळ, मग परत वजन वाढतंय, मग त्यासाठी पण काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा मग आहारावर तुम्ही कंट्रोल ठेवा. मी आत्ता सांगितलं की खूप खाणं म्हणजे तुम्ही जाड होणार, बारीक होणार, वजन काट्यावर उभं राहिलं असं बिलकुल नाही. पण तुम्ही काय खाता, किती पौष्टिक खाता त्यावर तुमचं आरोग्य राहणार आहे. आणि झोपेवर पण आहे, पाण्यावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं तर आहे. जर डोक्यामध्ये बुंगा आलाच, तिला थायरॉइड झाला, तिला BP झाला, आम्हाला पण होईल, तिचं कंबर दुखतं, माझं पण दुखतं, हे जर भुंगे डोक्यामध्ये गुणगुणत राहिले तर तुम्ही कधीच निरोगी होऊ शकता. पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ द्या. 24 तासापैकी 1 तास स्वतःसाठी ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही 25-30 मिनिट व्यायाम करा, आवडीचा व्यायाम करा. 10 मिनिट तुम्ही मेडिटेशन करा, 10 मिनिट तुम्ही स्वतःसाठी द्या. आणि सर्वांग म्हणजे व्यायाम करता येईल असे सूर्यनमस्कार करा. आणि सुरुवातीपासून जर तुम्हाला तुमच्या शरीराला व्यायामाची सवय असेल
शरीराला एक वेगळं वळण म्हणजे सातत्य राहील आणि जो फिटनेसचा गोल आहे तो आपला सेट होईल, ते आपण सिद्ध करू शकतो. म्हणजे की कम्पेअर करू नका, प्रत्येकाचं वेगळं असतं. कम्पेअर करू नका, स्वतःशी कम्पेअर करा. स्वतःशी काम. आणि हे पण सांगू शकेल की असं नका समजू की आता मी एक स्वतः आहे, ज्यावेळेस माझं शिक्षण नव्हतं झालं पण मला एक माझी स्वतःची हे होती की मी हे डॉक्टरेट मला लावलंय पण हे मी करूनच दाखवेल. ह्या जिद्दीवर मी आज जे केलं ना, आज मी तुमच्या समोर आहे की मी आज खूप साऱ्या महिलांना एक संदेश देऊ शकते की कोणी अडाणी शिक्षणाकडे नाही झालं ना, त्यावेळेची परिस्थिती होती, आपण नाही शिकू शकलो म्हणून आपण लगेच नाराज होऊन बसायचं का नाही. तुमच्यामध्ये कुठली तरी एखादी कला असेल त्याला तुम्ही संगोपन करा, म्हणजे त्याला तुम्ही भार द्या आणि त्याच्यावर तुम्ही करा, कुठलंही असो. मग ह्या क्षेत्रात हेच झालं पाहिजे असं नाही, कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये तुम्ही पारंगत व्हा आणि त्याच्यापासून तुम्ही समाजासाठी पण काही करा, स्वतःसाठी पण काही करा. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. परमेश्वर तुम्हाला खाली उतरून म्हणणार नाही हे कर ग बाई, किंवा प्रत्यक्ष येऊन भेटणार नाही, तर तुम्हाला काहीतरी मेसेंजरच्या रूपाने काहीतरी तुमच्याकडे एक चांगले गुण देऊन गेलाय, त्या गुणाला तुम्ही पालन पोषण करा आणि तुम्ही तुमचं नाव उंच करा. करू शकता, नक्कीच करू शकता. आणि आपलं मग अशी बोलणं आलं की मुलींनी व्यायाम केला पाहिजे, तर सायकलिंग करा, काही करा, किंवा आजकाल नाही का आता युनिसेक्स ही सुद्धा आलेली आहे, जिम सुद्धा आलेली आहेत, त्याच्यामध्ये मुलींकरता सेपरेट स्लॉट असतो किंवा असतं ना, तुम्ही जाऊ शकता, काय अडचण नाही. आणि आजकाल काय झालंय, बैठी जीवनशैली झाली, कॉम्प्युटर समोर बसायचं आणि टाइमपास म्हणून खाणं जास्त चालू असतो. आणि आता IT क्षेत्रातल्या मुली आहेत त्यांनी मग आता म्हणणं की लावावं जिम, तुमच्या कंपनीमध्ये जिम असेल. नक्कीच आजकाल खूप सारी सुविधा आहे, जिम्नॅस्टिक कंपनी करते हो करते. आणि या सगळ्या फिटनेससाठी तुम्ही स्वतःकडे आवर्जून लक्ष घाला. जसं कॉम्प्युटरवर बसणं 12ला लॉग इन झालं पाहिजे, तसं तुम्ही 6ला व्यायाम केला पाहिजे, असं काहीतरी तुम्ही करा. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला टाइम दिला त्याबद्दल. आमच्याकडे छोटीशी आठवण फेरी तुमच्याकडे. थँक्यू सर, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीला तुम्ही एवढं मोठं पदावर नेऊन बसवलं, माझी मुलाखत घेतली, त्याच्याबद्दल थँक्यू. येस, थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्टोरी, तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन देईल अशी असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेलवर मेलसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि ही आपली नारी शक्ती सिरीज तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नक्की शेअर करा. तर भेटू नवीन एपिसोडमध्ये नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.